राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरापर्यंत पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात। निरोगी राहण्याची भक्ती ठेवून मनामनात आरोग्य योजना पोहोचूया घराघरात। रामकृष्ण हरी माऊली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या कार्यक्रमामध्ये मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपणा सर्वांचं स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल चांगला आहार आपल्या वारकऱ्यांना भेटावा याकरिता ही उत्तम प्रकारची सेवा इथे वारकरी करतायत। या ठिकाणी पाहू शकता इथे त्यांची वेगळी सेवा चालू आहे आणि या दिशेला काही जण भात बनवतायत, भाजी बनवतायत। बसू का? ही सेवा जी करत आहात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान वाटतं स्वयंपाक करताना आणि त्यांनी आम्हाला बरं वाटतं। स्वयंपाक करत आम्हाला आनंद मिळतो चांगला। आम्ही खूप लोकांची सेवा करतो। विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण कुठून आला तुम्ही? आम्ही गोव्यावर आलो। गोव्यावरून गोवा गोव्यावरून आला। कसा आहे तुमचा या वारीच्या वाटेवरील सेवांचा अनुभव? लाभ तर लोकांना व्हायला चांगलं व्हायला सगळ्यांना। पायी चालून त्याचे पाय दुखत आहेत त्या लोकांना औषध गोळ्या ही जी गरजूनुसार मिळते त्यांना जागेवर मिळते। ही सेवा अशीच अखंड चालू राहावी ही आमची शासनाकडनं इच्छा आहे। 3 प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्याल। त्यातील पहिला प्रश्न असा आहे, मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो? 1 थायरॉक्सिन, दुसरा इन्सुलिन आणि तिसरा ॲड्रेनालिन। इन्सुलिनमुळे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊलींना आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत, मधुमेहात कोणता आहार टाळावा? 1 हिरव्या भाज्या, 2 पांढरी साखर आणि तिसरा डाळी। साखर खायची नाही, पांढरा आहार खायचा। तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊलींना तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत, कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? 1 ताजी फळं, दुसरा बर्फी आणि तिसरा पापड। ताजी फळ। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल मी काही आरोग्यविषयक 3 प्रश्न विचारेल, या 3 प्रश्नांची उत्तरं मला द्याल। तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी, कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? 1 ताजी फळं, 2 बर्फी आणि 3 पापड। ताजी फळे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊली तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा राहील, कोलेस्ट्रॉल तपासण्यासाठी कोणती तपासणी करावी? 1 ESR, 2 HbA1c आणि 3 लिपिड प्रोफाईल। दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न माऊली तुमच्यासाठी, सामान्य रक्तदाब किती असतो? 108/100 किंवा दुसरा पर्याय 120/80, तिसरा पर्याय 90 किंवा 60? 120 ते 80। तर माऊलींनी तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊलींसाठी टाळ्या वाजवा। विठ्ठल विठ्ठल तुम्हाला 3 प्रश्न विचारेल, त्या प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्याल। पहिला प्रश्न तुमच्यासाठी, मलेरियाचे खास लक्षण कोणते? 1 डोकेदुखी, 2 थंडी वाजून ताप येणे आणि 3 खोकला। थंडी वाजून ताप येणे। माऊलींनी पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न या माऊलींना आपण विचारणार आहोत, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात? 1 केवळ ताप, 2 फक्त पुरळ आणि तिसरा तापासोबत तीव्र सांधेदुखी। तापासोबत तीव्र सांधेदुखी। दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे। तर तिसरा शेवटचा प्रश्न माऊलींना विचारूया, तर डेंग्यूमध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? 1 हिमोग्लोबिन, 2 प्लेटलेट्स आणि तिसरा साखर। प्लेटलेट्स। तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे। तर माऊली धन्यवाद। याच प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो की आरोग्याबद्दलची पुरेपूर माहिती या वारकरी भक्तांकडे आहे आणि त्याची काळजीही घेतात। विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान।
विठ्ठला विठ्ठला